नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र जॉब्स या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर येथे निघालेल्या DEO या पदाबद्दलची संपूर्ण माहिती. तर राष्ट्रीय आयुष कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी मार्फत कंत्राटी पद्धतीने विविध अर्हताधारक उमेदवारांकडून पदभरती करता अर्ज मागवण्यात येत आहे. याबाबतची सविस्तर सूचना ही http://palghar.government.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज जाहिरातीमध्ये नमूद पत्त्यावर आवश्यक त्या कागदपत्रांसह 26 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6:15 पर्यंत आपल्याला कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत अर्ज सादर करायचे आहे. तर आपल्या पदाचं नाव असणार आहे DEO आयुष. रिक्त पदांची संख्या आहे 1. मोस्टली हे ओपन कॅटेगरीसाठी पद असणार आहे. शैक्षणिक अर्हता एनी ग्रॅज्युएट विथ सर्टिफिकेट ऑफ पासिंग GCC in typing speed of 40 words per minute in English and 30 words per minute in Marathi. Preference will be given to the experienced person. तर यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तर कोणत्याही शाखेतील पदवी असेल तर आपण यासाठी अप्लाय करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला इंग्लिश टायपिंग 40 वर्ड्स पर मिनिट आणि मराठी टायपिंग 30 वर्ड्स पर मिनिट असणं आवश्यक आहे. जर ज्या उमेदवाराला एक्सपिरियन्स असेल त्यांना प्रेफरन्स हा दिला जाईल. यासाठी वेतन असणार आहे आपल्याला 18,000 रुपये पर मंथ. तर यामध्ये काही अटी आणि शर्ती आहेत महत्त्वाच्या त्या बघून घेऊ. तर सदर पद हे कंत्राटी स्वरूपाचं असणार आहे त्यामुळे आपल्याला त्याच्यावर कायमपणाचा किंवा शासनाचे सेवा नियम यामध्ये आपल्याला लागू राहणार नाही. त्याचबरोबर आपण जर अकार्यक्षम किंवा अनियमिततेच्या कारणामुळे सेवा समाप्त करण्यात आल्या असतील तर अशा उमेदवारांना या पदासाठी विचार केला जाणार नाही. अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असणे इथं गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर अर्जदाराविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नसावा. निवड झालेले जे उमेदवार असणार आहेत त्यांनी करारपत्रातील अटी ह्या सगळ्या ज्या अटी आपण बघणार आहे त्या मान्य आहेत अशा पद्धतीने आपल्याला 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर करारनामा करून पदावर रुजू होताना सादर करायचा आहे. 2 पेक्षा अधिक जर मुलं असतील तर तशा उमेदवारांना सुद्धा यासाठी अप्लाय करता येणार नाही. त्यासाठी आपल्याला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र सादर करणं आता आवश्यक असणार आहे. सविस्तर जाहिरात पात्र अपात्र उमेदवारांची यादी असेल, निवड प्रतीक्षा यादी असेल व भरतीबद्दलची प्रक्रियेबद्दलची की सर्व माहिती किंवा सूचना असणार आहेत त्या त्यांच्या या http://www.zpalghar.government.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील. तर याबाबत अर्जदारास कुठलाही स्वतंत्र पत्रव्यवहार केला जाणार नाही याची आपण नोंद घ्यायची आहे. नियुक्ती आदेश देण्यापूर्वी अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची सर्व मूळ कागदपत्र असणार आहेत त्यांची निवड समिती मार्फत पडताळणी करून सादर करण्यात आलेली कागदपत्रे चुकीची आढळली तर उमेदवाराला या निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्याला सर्व कागदपत्रे नीट तयार करायची मगच यासाठी अप्लाय करायचा आहे. अटी आणि शर्ती बघू. तर गुणांकन पद्धत यामध्ये दिलेली आहे. गुणांकन पद्धतीनुसार निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे राबवण्यात येणार आहे. तर आपलं जे कशा पद्धतीने आपली निवड प्रक्रिया राबवण्यात येणार ते इथं दिलेलं आहे. तर यामध्ये कोणतीही एक्झाम नसणार आहे. जे काही आपले एक्सपिरियन्सचे मार्क्स असतील, जे काही आपले एज्युकेशन क्वालिफिकेशनचे मार्क्स असणार त्याच्याद्वारेच आपली निवड इथं होणार आहे. पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग एक्झाम मधील गुण यासाठी आपल्याला अंतिम वर्षांच्या गुणांच्या आधारे आपल्याला 50 गुणांपैकी आपल्याला गुण दिले जाणार आहेत. तिथे त्यांनी सिस्टीम सुद्धा दिलेली आहे कशा पद्धतीने आपल्याला ते कन्वर्जन करणार आहेत. पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा जर आपली जास्त शैक्षणिक अर्हता असेल तर त्यासाठी 20 गुण असणार आहेत आणि संबंधित पदाशी निगडीत जर अनुभव असेल तर त्यासाठी 30 पैकी गुण आपल्याला दिले जाणार आहेत. अशापैकी आपल्याला इथं 100 पैकी आपल्याला जे काही गुण असतील ते दिले जाणार आहेत. त्याच्यानंतर शासकीय, निमशासकीय, खाजगी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत असणाऱ्या संबंधित अनुभवाचा विचार हा निवड प्रक्रियेत करण्यात येणार आहे. वरील सर्व पदे ही कंत्राटी स्वरूपाची असणार आहेत व एकत्रित मानधन तत्वानुसार भरण्यात येणार असून सदरील नियुक्ती आदेश हे निर्गमित केलेल्या तारखेपासून कधीपर्यंत असणार आहे तर दिनांक 29/6/2026 पर्यंतच्या कालावधीकरताच भरण्यात येणार आहेत. अर्जदाराला सोयीनुसार पदस्थापनेचे ठिकाण बदलून देण्याची मागणी करता येणार नाही. निवड यादीतील गुणानुक्रमानुसार सामाजिक आरक्षणानुसार प्राधान्यक्रमाने पदस्थापना दिली जाईल. त्याबाबत उमेदवारांनी कुठल्याही दबाव तंत्राचा वापर केल्यास सदर उमेदवाराची निवड ही रद्द करण्यात येणार आहे. उपरोक्त पदांपैकी तांत्रिक पदाकरता तत्सम काउन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. जे काही टेक्निकल पद असतील त्यासाठी आपल्याला त्यासाठी नोंदणी प्रमाणपत्र असणं आवश्यक असणार आहे. सदर जाहिरातीतील अनुसरून ज्या उमेदवाराचे अर्ज विहित मुदतीत प्राप्त होतील केवळ अशाच उमेदवारांचा अर्ज विचारात घेतले जाणार आहेत. तर त्यांनी सांगितलेली जी दिनांक आहे त्या दिनांकाच्या आतच आपल्या अर्ज तिथे पोहोचणं आवश्यक आहे नाहीतर त्यांचा विचार केला जाणार नाही.
केंद्र शासनाने संबंधित पदे नामंजूर जर केल्यास उमेदवाराची सेवा कोणतीही पूर्वसूचना न देता तात्काळ समाप्त करण्यात येईल, कारण हे कंत्राटी स्वरूपाचं पद आहे, त्यामुळे आपल्याला कधीही आपली सेवा समाप्त करण्यात येऊ शकते. उमेदवारांनी अर्ज सादर करीत असलेल्या पदाचे नाव सामाजिक आरक्षणानुसार सदर पदाकरता नमूद प्रवर्ग अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद करायचा. आपल्याला जातीचा प्रवर्ग आणि पदासाठी ज्या पदासाठी अर्ज करतो त्या पदाचं नाव हे आपल्याला स्पष्टपणे नमूद करायचं आहे. जर एकापेक्षा अधिक पदाकरता अर्ज करायचा असल्यास उमेदवारांनी तिथं आता एकच पद आहे, त्यामुळे ही सूचना काय आपल्याला लागू राहणार नाही. अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांचा सध्या सुरू असलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूकपणे नोंदवायचा आहे आणि तो मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी आपल्याला ही पूर्ण भरती प्रक्रिया कंप्लीट होईपर्यंत सुरू ठेवायचं. ज्या उमेदवारांचे मार्क्स हे ग्रेड किंवा सीजीपीए मध्ये असणार आहेत त्यांनी ते टक्केवारीमध्ये कन्वर्ट करून लिहायचं आहे. त्याचबरोबर आपल्या विद्यापीठानुसार ते ग्रेड किंवा जे काही सीजीपीए असणार आहे तो कसा टक्केवारीत कन्वर्ट करायचा याचं सूत्र किंवा जी काही माहिती असेल ती सुद्धा आपल्याला अर्जामध्ये द्यायची आहे. त्याच्यानंतर 2 किंवा अधिक ह्यात मुले असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज पात्र केले जाणार नाहीत, आपण सांगितलेलंच आहे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र त्यासाठी आपल्याला जोडणं इथं आवश्यक असणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान मार्गदर्शक सूचनेनुसार अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी यापूर्वी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम केले असल्यास त्याची अकार्यक्षमता किंवा अनियमिततेच्या कारणामुळे जर सेवा समाप्त करण्यात आली असेल तर अशा सुद्धा उमेदवारांचा विचार केला जाणार नाही. ही सुद्धा सूचना आपण बघितलेलीच आहे. त्याच्यानंतर बघू आपण निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळाल्यापासून 7 दिवसाच्या आत आपल्याला कामावर रुजू होणं बंधनकारक असणार आहे. जर तसं आपण नाही केलं तर प्रतीक्षा यादीतील जो पुढील कॅन्डिडेट असणार आहे त्यांना इथं संधी दिली जाईल. प्राप्त झालेल्या अर्जावरून गुणांकनानुसार मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल. सदर मेरिट लिस्ट ही जिल्हा परिषदेच्या zpalgar.government.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्याबाबत आपल्याला कोणताही आक्षेप असेल तर आपल्याला 2 दिवसाची मुदत दिली जाईल. त्या 2 दिवसात आपण आक्षेप घेऊ शकतो. सदर भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत एखाद्या ठिकाणी कर्मचारी यांना राजीनामा दिल्यामुळे पद रिक्त झाल्यास तर प्रतीक्षा यादीतील जे उमेदवार असणार आहेत त्यांना नियुक्ती आदेश दिला जाईल. प्रतीक्षा यादी ही नियुक्तीच्या दिनांकापासून 1 वर्षाकरता वैध राहणार आहे. अर्जदार हा शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असावा हे सुद्धा आपण बघितलेलंच आहे. त्याच्या विरुद्ध कोणताही फौजदारी किंवा दंडात्मक कार्यवाही नसावी. जाहिरातीमधील दर्शवल्याप्रमाणे नमूद पदाचे मानधन हे एकत्रित मासिक मानधन राहणार आहे. त्यामुळे या व्यतिरिक्त आपल्याला कुठलीही अन्य भत्ते किंवा काही लागू राहणार नाही. जाहिरात प्रसिद्धीच्या दिवशी सदर पदासाठी कमाल वयोमर्यादा ही ओपन कॅटेगरीसाठी म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष राहणार आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष आपल्याला इथं वयोमर्यादा असणार आहे. त्याच्यानंतर इथे एक महत्त्वाचा पॉइंट आहे तर विहित पात्रता धारण न करणारे उमेदवाराचे अर्ज, त्याचबरोबर विहित नमुन्यात नसलेले अर्ज, योग्य प्रकारे न केलेले अर्ज, मजकूर अपूर्ण असलेले अर्ज, चुकीचा भरलेला अर्ज असेल, खाडाखोड केलेला अर्ज असेल, स्वाक्षरी नसलेले, आवश्यक जे काही प्रमाणपत्रांचे साक्षांकित प्रती नसलेले अर्ज असतील असे सगळे अर्ज रिजेक्ट केले जाणार आहेत. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र अपूर्ण भरलेले किंवा न जोडलेले अर्ज इत्यादी प्रकारे सादर केलेल्या अर्जांना अपात्र ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे अर्ज आपल्याला नीट भरायचे आहे, त्यामध्ये कोणतेही खाडाखोड नकोय किंवा जे काही आपलं नाव, नंबर असेल, ईमेल आयडी असेल हे सगळं नीट भरायचे आहे. त्याच्यावर सही असेल, फोटो असेल किंवा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला इथं सांगितलेले आहेत ते सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला त्याच्याबरोबर जोडायचे आहेत. तर कोणते कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला मूळ कागदपत्रांच्या छायांकित म्हणजे स्वाक्षांकित म्हणजे सेल्फ अटेस्टेड जे काही झेरॉक्स कॉपीज आपल्याला जोडायचे आहेत ते बघू. तर त्यामध्ये पहिला आहे शैक्षणिक अर्हतेबाबतचे सर्व वर्षांचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका. आपले डिग्रीचे असतील, 10वी 12वी असेल ते सगळं आपल्याला जोडायचं आहे. जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, त्याचबरोबर वयाचा पुरावा, शासकीय निमशासकीय संस्थांमधील कामाचे अनुभव असेल तर त्यासाठी प्रमाणपत्र, उमेदवाराच्या नावात बदल झाले असल्यास शासनाचे राजपत्र म्हणजे लग्न झालेल्या ज्या काही महिला असतात त्यांचा नावात बदल झाला असतो तर त्यांच्यासाठी सर्टिफिकेट, पासपोर्ट आकाराचा एक फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, इतर आवश्यक कागदपत्र यांच्या आपल्याला झेरॉक्स कॉपीज करून सेल्फ अटेस्टेड करून त्या अर्जासोबत जोडायचे आहे. उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह आपले अर्ज नवीन जिल्हा परिषद इमारत, बोईसर रोड, कोळगाव, पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर. तर हा ऍड्रेस आहे. इथून इथपर्यंत या ऍड्रेसवर आपल्याला 26 डिसेंबर 2025 पर्यंत सायंकाळी 6:15 पर्यंत आपल्याला कार्यालयीन वेळ सुट्टीचे दिवस बघून पोस्टाद्वारे, कुरिअरने किंवा प्रत्यक्षात म्हणजे बाय हँड सादर करायचे. इतर कोणत्याही पद्धतीने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत किंवा जी तारीख दिलेली आहे
26/12/2025 त्यानंतर जे काही पोस्टाने जरी अर्ज पोहोचले तरी त्यांचा सुद्धा विचार केला जाणार नाही. तर अर्ज वेळेत पोहोचणं आपलं खूप इम्पॉर्टंट आहे. अर्ज हे आपण इथं बघितलेलेच आहे. पोस्टाद्वारे पोस्टने सुद्धा पाठवू शकतो, कुरिअरने सुद्धा पाठवू शकतो किंवा तिथले जे स्टुडंट असतील त्यांनी बाय हँड दिलं तरी चालेल. तर ही होती याबद्दलची संपूर्ण माहिती. याचा जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेला आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.